आणि यानंतर बातमी आहे बीडच्या परळीमधनं। परळीमध्ये सुद्धा सत्ता स्थापनेसाठी एक अत्यंत विचित्र समीकरण हे महाराष्ट्राच्या समोर आलं। परळीमध्ये नेमकं काय घडलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं चक्क MIMला सोबत घेतलं सत्ता स्थापनेसाठी ही बातमी आली आणि यानंतर प्रचंड मोठी खळबळ सुद्धा माजली आणि त्यानंतर निलेश राणेंनी हे स्पष्ट केलेलं आहे की MIM सोबतची युती शिंदे सेना करणार नाही। टीकेची झोड उठल्यानंतर एकनाथ शिंदेंनी MIM कोण हे माहीतच नाही असे उद्गारही काढले। तर कॉफी विथ कौशिकमध्ये बाण नॉट विथ खान अशी घोषणा करत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी परळीतल्या MIM आणि शिवसेनेच्या युतीला लगाम लावण्याचा किंवा पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। यानंतर परळीमधल्या शिवसेनेच्या दोनही पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावलं गेलं। काही दिवसांपूर्वी अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपनं MIM सोबत हातमिळवणी केली, पण मग मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले आणि या युतीला ब्रेक लागला। त्याचप्रमाणे शिंदेंनी सुद्धा आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला तडे जाऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसून आलंय। पण MIM मधल्या या युतीच्या मुद्द्यावरनं ठाकरेंची शिवसेना असो किंवा काँग्रेस सगळ्यांनीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती जोरदार टीकास्त्र सोडलंय। मी काँग्रेस बरोबर बसणार नाही बरं का, हे कोण म्हणत होतं? मेंदे म्हणत होते। आम्हाला काँग्रेसचा विषयी प्रचंड घृणा आहे। मग आता काय, तुमचा मित्रपक्ष काँग्रेस बरोबर आहे, तुम्ही बीडमध्ये काँग्रेस बरोबर अलायन्स करताय, MIM बरोबर अलायन्स करताय, हा कशाला लोकांना फसवताय? शिंदे फार नाक लावतात ना, शिंदेचे लोक इथले बऱ्याच गोष्टी नाक लावतात आणि आता तिथे MIM एका गटात बसलेले आहेत। बघा आता तुम्हाला MIM चालतो, आम्हाला फार एखादा आमच्याकडे मुसलमान आला तर फार त्याला काय काय वाक्य लावतात। तुम्ही तो प्रत्यक्षात MIMशी एक गट स्थापन केलेला आहे परळीमध्ये। आणि या युतीनंतर प्रचंड टीका झाल्यावर शिंदेंनी मात्र या युती संदर्भात एक प्रकारे कानावरती हात ठेवल्याचं चित्र पाहायला मिळालं। MIMवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात, तुमची सुद्धा हिंमत नाही। आम्ही कधी MIM येत आमच्या कोसं दूर राहणार, कधी त्यांच्याबरोबर नाही युती। एवढं मात्र निश्चित, आम्ही MIMला महाराष्ट्रातून हद्दपार करणार। असं जर काही स्थानिक पातळीवर झालं असेल, आम्ही साहेबांना सांगून त्या गटातून बाहेर पडणार। जर स्थानिक पातळीवर झालं असेल तर ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।